फक्त रूप घेऊन गैरसमज पसरवतायत अगं. हे सगळं वाईट साईड हुबेहूब सकू सारखी दिसणारी दुसरी सकू करते. हे खोट आहे. दुसरी सकू वगैरे कुणी नाही. सकू वगैरे कुणी नाही. अहो सासूबाई खरंच आहे आणि तीच हे सगळं करते. नाही. माझा मुलगा असला तरी मी तुला सांगते जाणी, दिगू धादांत खोटं बोलतोय. ही त्याची बायको चेटकीड आहे. चेटकीड. आणि तिनंच दिगूवर पण चेटूक केलंय. माझ्या आईला पण मी तशीच निरागस साधी भोळी वाटते. कारण मी त्यांच्यावर मोठं चेटूक केलंय ना. दुसरी सखू वगैरे कुणी नाहीये. रमाई, हे काय बोलतेस तू? बरोबर तेच बोलतेय. हा या चेटकिणीचा गुलाम झालाय. गुलाम. सासूबाई अहो ना काही बोलू नका. हो मी खरंच काही केलेलं नाहीये आणि अहो खरं तेच सांगताय. हो. जनीला काय खूळ लागलंय का? तिच्या घरात जाऊन तिच्या समोर तिच्या मुलीला पळवलंस आणि आता वर निरागस असल्याचा आवांतेस. लाज नाही का ग वाटत तुला? करून सवरून भोळी बनतेस. मला सांग, कुठे आहे जनीची मुलगी? कुठे दडवून ठेवलंयस तिला? बोल. ठीक आहे, नको बोलूस. चेटके बघ तुझ्या मस्ती कशी जिरवते ते. भाऊजी चला, या सकुला गावासमोर घेऊन जाऊया. हिचे प्रताप दिवसेंदिवस वाढतच चालले. गावकऱ्यांनाच काय तो हिचा न्याय निवाडा करू दे. चला चल. अहो सासूबाई सकूला कुणीही हात लावायचा नाही. सकूचा अपमान करण्यासाठी, तिला मारण्यासाठी तुम्ही अनेक वेळा अनेक प्रकार केले. मला काही दिसत नाही की मला अक्कल नाहीये. आणि आता मी ते होऊ देणार नाही. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय. सकू खरं सांगते, दुसरी सकू आहे आणि तीच हे सगळं करते. मग ही सकू निर्दोष असताना तिला शिक्षा का? हे बघ जाना अक्का, मी तुझ्या शिवलीला शोधायला मदत करेन, पण तुझ्या शिवलीला खोट्या सकूने पळवलंय ही खुणगाड बांधून ठेव. माझ्या सकूवर आरोप करायचे नाही. चल सकू. जनी, अगं तू का गप्प बसतेस? तुझ्या निरागस मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे. तू पाटलांना जाऊन भेट, गावकी बोलव. माझ्या घरात काय चाललंय बघतेस ना. निगू सकूच्या पूर्ण आहारी गेलाय. त्या सकू नावाची चेटकी तिने सगळा ताबा घेतलाय. तू अशी गप्प बसलीस ना तर तुझ्या मुलीला गमावून बसशील. अहो मला खूप भीती वाटते. आतापर्यंत बाबाजी माझं रूप घेऊन नासधूस करतच होते, पण हे शिवलीला पळून नेणं खूप भयंकर आहे हो. आणि मी जाना अक्कालाही कसं पटवून देऊ? हे सगळं मी नाही करत आहे. शिवाय सासूबाई पण तिलाच पाठिंबा देत आहेत.
मला चेटकीन म्हणताय. अहो मला खूप भीती वाटते हो. सकू पण मी खंबीर आहे ना, कारण मला खरं काय ते समजलंय ना. मग तुझा नवरा तुझ्या सोबत असताना तुला कासावीस व्हायचं, घाबरायचं काही कारण नाहीये. पण आता काय करायचं? शिवलीला कसं? तुला वाटतंय ना या सगळ्यांच्या मुळाशी बाबाजी आहेत, मग तिथूनच या शोधाची सुरुवात करायला हवी सकू. कारण त्यांचा खरा चेहरा आपल्याला सगळ्यांसमोर आणायचा आहे. पण घरच्यांची आपल्यावर नजर आहे आणि गावातल्यांची पण नजर आहे. मग आपण तिथपर्यंत पोहोचणार कसे? जनका, पाया पडते मी. गावकी बोलवा नाही तर काय बी करा, पण माझे लेक मला परत आणून द्या. भीक मागते मी हो. अहो माझ्या लेकीला सकूनीच नेली आहे, पण मला येऊन सांगितलं मी कसा ना का माझे लेक परत येणार नाही. मानकील बाई बी म्हणतात त्यांची सून सकू चेटकीन आहे. मी काय बी जाणत नाही. आता तुम्हीच माझा आधार आहेसा. माझ्या लेकीला परत आणा, बाकी मला काय ठाऊक नाही. हे बघ जनका, जनका हे बघ, हे लय गंभीर आहे. हा, पर तू धीर सोडू नका. हा, मी बघतो काय करायचं ते. मी आणतो शिवलीला शोधून. हा, तू घाबरू नका. समदा गाव तुझ्या पाठीशी आहे. खरंच मी म्हणजे ना कधीही राग न येणारा अत्यंत मन मिळावू आणि समजूतदार माणूस आहे. पण गेल्या 2 दिवसापासून या दिगूच्या वागण्यामुळे ना माझ्या अंगाची नुसती लाही लाही होते हो. अरे कसा वागतोय बघताय ना तुम्ही. वागतोय म्हणजे काय? चेटकिणीच्या मुठीत आहे ना. हो ना, आणि बोलतोय पण कसा अगदी अधिकारवाणीने, अगदी मालकाच्या रुबाबात. अरे पण खस्ता खाल्ल्या कोणी तर वहिनीनी, तर हा स्वतःच त्यांना उद्धटासारखा बोलतोय. वहिनी लक्षात येतंय ना, हा दिगू आहे ना हळूहळू सगळी सूत्र आपल्या हातात घ्यायला बघतोय. आणि कधी बघा ना तुमचा पदोपदी अपमान करतोय हो तो. तिच्या नादाला लागलाय ना सखू चेटकीण. सगळ्या गावाला धडा शिकवणार, सगळ्यांचा हिशोब चुकता करणार. आणि आता तुमची पाळी येणार आहे. हे सगळं करताना जर आहो माझ्या मध्ये आले तर मी त्यांना पण मारून टाकीन. सरळ सरळ मला म्हणालीच होती की आव्हानही सोडणार नाही. पण या मूर्खाला त्याची बायको किती निरागस वाटते आणि किती नाही. हो ना, आणि आता कर म्हणजे काय, ती गावातल्या लहान मुलांना पळवून नेते. हो, पण गावातली माणसं अजिबात हे सहन करणार नाहीत. ते भडकले ना तर आपल्या सकट या घराला पेटवून देतील. हो, आणि आपण दुर्लक्ष केलं ना तर मग येणार तो दिवस, नक्की येणार. असा कसा येईल हो? ही मनोरमा अजून जिवंत आहे. गुरु झिंगरोबा आणि बाबाजींची मी भक्त आहे. त्या चेटकिणी पायी मी माझ्या घराचा सत्यानाश होऊ देणार नाही. यमुने, भाऊजी, दिगू आणि सखूला इथे घेऊन या. तिला काय आज मी सोडत नाही. त्या चेटकिणीला फरफटत गावात घेऊन जाते की नाही बघा. जा ना. हो हो. रात्री अपरात्री कुत्रे गळ्या काढतात जाऊबाई. तुम्ही का रडताय? सांभाळून जा जाऊबाई. हो ती सकू दिसते लहान, पण आहे चेटकीण. अहो तुम्ही करायला झाले आणि होईल उलटच. वाट बघा. बाबाजी माझे गुरु आहेत. ते अशा अडळ आणि चेटकिणींना उलट लटकावून ठेवतात. मी आपलं तुम्हाला सावध केलं हो. येऊ दे त्या सखूला. सखू, सखू,
सखू 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 अगं बाई सखू खोलीत नाहीये. दिगू, ए दिगू, अरे आता दिगू कुठे नाहीसा झाला? दिगू, ए दिगू, 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 सखू इथेही नाहीये. कमाल झाली. ही सखू गेली तरी कुठे? अरे बापरे, ही चेटकीण दिगूलाच पळवून घेऊन गेली की काय? रमाई 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 अगं मी सगळीकडे पाहिलं पण सखू घरात नाहीये. सखू तर नाहीच आहे, पण वहिनी दिगूही कुठे दिसत नाहीये. सगळं भयानक आहे हे. मी सांगतो ना, काहीतरी भयंकर शिस्त आहे, या शंकाच नाही. बाबाजी म्हणाले ते खरं आहे. ही चेटकीण सखू अत्यंत धूर्त आहे. माझं घर, माझी माणसं सगळं उधळून टाकायला बघतीये. दिगूला पण घेऊन गेले. आता आणखी काय उपद्व्याप करणार आहे कोण जाणे. अरे आणि कुठून आलात? ते आम्ही चिचेच्या पाड्यावरून आलोय जी. चिचेच्या पाड्यावरून? होय. मग तोंड का झाकलं? तोंड दाखव ना. टेरलं सरकाव सरकाव. अहो नका नका, अहो रानात आग्यामुळे उठलाय. मधमाशांनी लय फोडलंय बघा. मग ही कोण आहे? ही माझी अस्तुरी आहे जी. तिला बी मधमाशांनी फोडलंय. तवा इरल्यानं तोंड झाकलंय. मग आता कुठं चाललंय? ते वैद्याकडे जातोय जी. अहो भास्कर बुवा यांची बी 2 पोरं सकुनी पळवलीत. ती मोडमती दुष्टमती जंबूक कर्कशा सकुनी पुन्हा हैदोस घालायला सुरुवात केली की काय? अहो नुसत्या शिव्या देऊन काय फायदा? त्या सकोने आमची पोरं पळवली, ती कशी मिळणार आम्हाला? इतकं दिवस आम्ही लांबून बघत होतो तेव्हा काय वाटत नव्हतं. खरं आता आता आम्हालाच चटका बसला आहे. माझा हरिया आणि सोम्या दोघांना बी घेऊन पळाली ती सटवी. सखू चल. बाबाजी अहो किती पोरांना आणायचं आहे? अहो त्या कार्ट्याने मला लय त्रास दिलाय. त्यात मठात बाहेरून कोणी आलं म्हणजे अहो इथं राहणं धोक्याचं आहे. कुणी गावा बी येईल म्हणून. बाबा ही काय म्हणाल्या? दिगू गावाला न घेऊन इथं अचानक आला तर आपलं पितळ उघडं पडल. पिरपिर लावले कवा धरणं. आम्ही बी विचार करतोय ना. मिळेल मार्ग, मिळेल काहीतरी. सखू, बाबाजी मठात होते तेव्हा खूप गर्दी असायची ना. आता किती भकास वाटते इथे.
त्याची भीती होती तेच झालं. सकून दिगू आलेच. अहो आवाज येतोय का कसला तरी? नाही, मला नाही आला. अहो आवाज तिथून येतोय. सकू, इथे तर कोणीच दिसत नाहीये, पण या खोलीत लहान मुलं असतात असा वास येतो. यमुनाताईच्या खोलीत असाच वास येतो. शंभू आहे ना तिथे म्हणून. हो अहो, मुलं दिसत नाहीयेत पण त्यांच्याशी संबंधित काहीतरी असं वाटतंय, पण काय तेच कळत नाहीये. नाही सकू, ते काही नाहीये. तर आपण बाहेर बघूया. चल. अहो थांबा. अहो मला ना काहीतरी दिसलं होतं. काय? शिवलीच्या कानात कुड्या होत्या ना, तसंच काहीतरी पडलेलं दिसलं. चला आपण बघूया का? हा चल चल. कुठे होती? अहो इथेच होती. अचानक कुठे गायब झाली? याचाच अर्थ बाबाजींनीच मुलांना पळवलेलं आहे. गेले कसं कसं वाचलो आज आपण. या पोरणबाई लगोलग आपल्याला दुसरी जागा बघायला लागणार आहे. यांची आवाज घात करतील आपला. यांचे आवाज कुणाला ऐकू येणार नाहीत अशा जागी यांना हलवायला हवं. सखून पाताळ यंत्री चेटकिणे बरोबर आपल्या हातावर तुरी ठेवून पळून गेली. स्वतः गेलीच पण बरोबर माझ्या मुलालाही घेऊन गेली. त्याचा घोर लागलाय मला. वास्तविक किती आज्ञाधारक मुलगा. अरे रे बघून खूप वाईट वाटतं. पण हा दिगू सुद्धा
सकू सांगेल तसंच वागतोय. आपल्या आईच्या मनाची अजिबात काळजी नाही त्याला. बाबाजी, आता तुम्हीच माझ्या मुलाला वाचवा. ही अवदसा स्वतः तोंड काळं करून पळून गेली आणि जाताना पाच मात्र आपल्या सगळ्यांच्या गायाभोवती लावून गेली. बघा, मी बोललो तसंच झालं. हो तुम्ही येऊन काय उपयोग? सकू कुठे? तिला बोलवा. हो थांबा 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 थांबा. आमासनी बोलू द्या. हे बघा मनोरमाबाई, आता हे प्रकरण हाताबाहेर चाललंय. सखून जेव्हा शिवलीला पळवलं होतं तेव्हा जणी तुमच्याकडे आली तेव्हा तुम्ही तिला काय म्हणलात की पाटलाकडे जाऊन दाद माग. हो, पण नाही, त्यात आता भर पडली आहे. गावातली अजून काही पोरं बी सापडेनाशी झाली आहेत. वय या किसनाची 2 पोरं बी सापडेना. सखूताईंबरोबर खेळायला गेलेत असं त्यांच्या शेजारचा सूर्या सांगत होता. वय आता तुम्हीच तुमच्या सुनेला संरक्षण देताय, तिच्या विरोधात काय करत का नाहीयेत? आधी तिला बाहेर बोलवा. तिला इथे उभं करून आम्हाला स्पष्ट विचारायचं आहे. बोलवा तिला बाहेर. ती घरी असेल तर मी तिला बोलवेन ना. माझ्या मुलाला दिगूला घेऊन ती चेटकीड सकू घर सोडून पळून गेलीये. आता उलट मी तुमच्याकडेच भीक मागते. मी दिगूची आई आहे. त्या सकूनच माझ्या मुलाला पळवलंय. माझ्या मुलाला सुखरूप घरी परत आणा. त्या चेटकिणीच्या सकूच्या तावडीतून माझ्या लेकराला सोडवा. दिगू भेटला तर तो त्या सकूचीच बाजू घेईल, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. दिगू आता जे काही वागतोय चेटकिणीच्या प्रभावाखालीच वागतो. त्या सकूबद्दल मला तर काहीही बोलायचं नाही. ती तुम्हाला भेटली ना तर तुम्ही तिला मारा, कापा, जाळा, काहीही करा, पण माझ्या मुलांची सुटका करा. माझा एकुलता एक मुलगा आहे. हो, फार गुणी आहे तो. अरे तोंड का झाकलं? तोंड दाखव ना. मधमाशांनी लय फोडलंय बघा. वैद्याकडे जा तुझी. अरे देवा, म्हणजे ते इरलं घातलेलं तोंड लपवणारे जोडपं म्हणजे दिगू आणि सकू होते तर. अरे बापरे, म्हणजे भास्कर बुवा तुमच्यासारख्या विद्वान माणसाला या दोघांनी फसवलंय. म्हणजे बघा किती पोचलेली माणसं आहेत ती. पण आता आम्ही त्यांना सोडणार नाही. आता त्यांना पकडणार. पाटील चला, आपण त्यांना पकडूया. चला चला वय, वय, चला, चला. सोडणार नाही.